श्रोते हो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे अभिजात भारतीय संगीतातली ताकद. इयत्ता चौथीमध्ये वगैरे असेल अशीच एक संध्याकाळ रेडिओवर बासरी वादन सुरू झालं आणि आपोआपच माझ्या मनात एक पेंटिंग साकारू लागलं. संध्या समय सृष्टीला चैतन्यानं मोहरून टाकणारा सूर्य अस्ताला चाललाय. आभाळात गुलबट लाल रंगाची उधळण असतानाही डोळ्यांना गारवा जाणवण्याची एक विरोधाभासी अनुभूती. पक्ष्यांचे थवे घरट्यांच्या दिशेने उडतायत. श्रमिक बैलांना घेऊन शेतकरी घरी परततायत. गुराखी गाई म्हशींना घेऊन घराच्या वाटेकडे येऊ लागलेत. त्यांच्या लयबद्ध पावलांनी उडणारी ती धूळ, त्या धुळीत मिसळणारी ती संधिकालची सूर्यकिरणे, गायींच्या गळ्यातल्या घंटांचा तो मधुर नाद आणि त्या नादावर डोलणारी झाडं, पानं, फुलं, सारं चैतन्यमय. किती सुंदर पेंटिंग. आणि अचानकच ते सुंदर पेंटिंग धुसर होऊ लागलं. कानावर पडणारे बासरीचे सूर त्या रंगात मिसळत गेले. डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, आनंदाचेही नव्हते. मग अश्रू येण्याचं कारण काय असेल? इतक्यात आकाशवाणीवर सांगितलं गेलं, आत्ताच आपण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा ऐकलात. ती वेळ, तो राग, ते सूर, हे सारं मनाला कुठंतरी खोलवर जाऊन भेटलं होतं आणि सुखदुःखाच्या पलीकडेही अश्रूंना अस्तित्व असतं याची अनुभूती आली होती. त्या दिवसानंतर मला शास्त्रीय संगीत आवडू लागलं. मग एखादं भावगीत ऐकलं की ते आपण ऐकलेल्या कोणत्या रागावर आधारित असेल याविषयी माहिती करून घेण्याची जिज्ञासा वाढली. आणि त्यानिमित्तानं कान देऊन ऐकण्याचा एक मस्त छंद लागून गेला. बासरीवर वाजवलेला मारवा ऐकल्यानंतर ही संवेदना जागी झाली असेल म्हणून की काय, तो माझा आवडता राग बनून राहिलाय. या रागावर आधारित असलेली अनेक गाणी मनात कायमचं घर करून राहिली आहेत. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, हे त्यापैकीच एक. श्रोते हो, कोणत्याही वेळी मारवा ऐकला की संध्याकाळ झाल्यासारखी वाटू लागते. आणि संध्याकाळी जर का मारवा ऐकला तर सुखदुःखाच्या पलीकडेही अश्रूंना अस्तित्व आहे याची अनुभूती मिळते. ही आहे आपल्या अभिजात भारतीय संगीतातली ताकद.